सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की दृश्य अदृश्य हा आमचा सिनेमा सस्पेन्स थ्रिलर जरी असला तरीही आज वातावरण ही सस्पेन्स थ्रिलर पाहिजे असं काही नाही आहे. शेर शिवराज, दुसरा होता सुभेदार. त्याच्यामध्ये आम्ही सापळा आणि केस नंबर 99 असे 2 सस्पेन्स थ्रिलर पिक्चर केले होते. सापळाला जे काही यश मिळालं, म्हणजे ॲमेझॉनवरती तुम्ही अजूनही सापळा बघू शकता. ऐतिहासिक चित्रपट बनवतोच आहे, ऐतिहासिक चित्रपट खूप जास्त बनत आहे, पण सस्पेन्स थ्रिलरला पण तेवढीच जास्त डिमांड आहे किंवा तेवढंच जास्त त्याला व्ह्युअरशिप आहे. म्हणजे ही गोष्ट समजल्यानंतर आम्ही थोडासा आमचा ट्रॅक बदलला. पहिले फक्त आणि फक्त शिवकलनीमध्ये होतो, त्याच्यानंतर मग आम्ही सस्पेन्समध्ये आलो. सापळा आणि केस नंबर 9 आता झीमध्ये येतोय, झीवरती. सापळाच्या यशानंतर मग आम्ही शोधत होतो की असंच काहीसं नवीन आहे का. त्याच्यामध्ये लेले सरांची ओळख झाली, त्यांनी आम्हाला अप्रोच केलं, त्यांनी कथा ऐकवली. कथेमध्ये खरंच खूप जास्त दम होता. ॲक्टर्स त्यांनी जे सिलेक्ट केले होते तेही खूप जास्त त्या चित्रपटाला न्याय देतील अशा तोडीचे होते. त्यामुळे मग आम्ही हा चित्रपट करण्याचं निवडलं. पण मग एकट्यानेच तो चित्रपट करण्यापेक्षा लेले सरांनी त्यांचे मित्र थोरात साहेब यांना सुद्धा आणलं. मी माझे मित्र पृथ्वीराज खेडकर त्यांच्याशी बोललो आणि आम्ही तिघांनी मिळून हा चित्रपट तयार केला. मागच्या डिसेंबरमध्ये याचं शूटिंग झालेलं आहे आणि आता या 19 तारखेला तो चित्रपट रिलीज होतोय. तुम्ही सर्वांनी नक्की हा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा ही माझी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. पटकथा आणि लेखनही सर तुमचंच आहे. तर ही स्टोरी तुम्हाला कशी सुचली? सस्पेन्स स्टोरी कशी सुचली आणि काय भावना आहेत तुमच्या? नमस्कार. माझं कथा पटकथा आणि दिग्दर्शन हे लेखन मी अश्विनी कुलकर्णीकडून, अस्मिता कुलकर्णीकडनं संवाद लिहिलेले. ओके. कशी सुचली तर एखादा छोटासा काहीतरी घटना कुठेतरी वाचलेली असते, काहीतरी घडलेलं असतं, त्यातनं मग वेळ मिळेल तसं त्यात डेव्हलपमेंट होते. वेळ मिळेल तशी त्यात डेव्हलपमेंट होते. मग जसं एक एक ती कथा विस्तारत जाते तेव्हा त्यातले अडचणी पण येतात. आणि आत्ताच्या काळात सस्पेन्स सिनेमा ह्यात ज्या टेक्नॉलॉजीच्या अडचणी आहेत त्या सोडवायच्या कशा. CCTV सगळीकडे आहेत, लपणार कसा गुन्हा, मोबाईल सगळ्यांकडे आहेत, ट्रॅक होत असतात. ह्या सगळ्यातनं तुम्हाला बाहेर पडायला लागतं. त्यामुळे या कथेतही CCTVचा आम्ही वापर केला आहे, पण ते बंद आहेत असाच वापर केला आहे. त्यामुळे आणि ते असं रिमोट रिसॉर्ट आहे की तिथं बंद होऊ शकतात CCTV. ते म्हणजे आम्हाला ते आम्ही कन्व्हिन्स करू शकतो असं वाटल्यामुळे त्या दिशेने गेलो. आणि मग ती कथा डेव्हलप होत असताना बरेच विषय येतात. म्हणजे अनेक वेळा जी तयार झालेली असते ती काही वेळा त्यातली एखादी घटनाच वगळाविषयी वाटते, मग परत सगळं रिराईट करावं असं वाटतं. या सिनेमाच्या बाबतीतही ते झालं आहे. जे मूळ इंटरव्हलचा सीन आमचा वेगळा होता आणि आम्ही बसल्यानंतर असं इथं हे नको, इथं सिनेमा संपेल, काहीतरी वेगळं करूया अशी चर्चा होऊन आपण पुढे गेलो. ही डेव्हलपमेंट सगळ्याच सिनेमाची होत असते आणि ती चालूच असते. म्हणजे सिनेमा पूर्ण झाला तरी वाटतं हे राहिले ते राहिले, ठीक आहे पुढच्या सिनेमात विचार करूया तसं. येस येस. सर, दिग्दर्शक म्हणून काही आव्हानं तुमच्यासमोर होती का सस्पेन्स थ्रिलर सिनेमा करताना? मी सांगितलेली 2 आव्हान नक्की होती की टेक्नॉलॉजीचं आव्हान सस्पेन्सला कायमच आता याच्या पुढे राहणार आहे आणि ते कसं तुम्ही त्याला मात करू शकता विविध गोष्टींना, ते एक होतं. दुसरं आव्हान होतं म्हणजे आम्हाला असं एक रिसॉर्ट हवं होतं जे गावापासून बाहेर आहे आणि तिथं खरंच लोकांशी संपर्क नाही, तिथंच ही घटना घडू शकते. ते मिळायला वेळ गेला, पण ते मिळालं ते एवढं छान मिळालं की म्हणजे आमचं युनिट तिथनं बाहेरच पडायला तयार नव्हतं, इतकं छान रिसॉर्ट होतं ते. आणि तिथं मेजर शूट केलं आम्ही, तेव्हा ते एक आव्हान होतं. आणि तिसरं लोकेशनवरती आल्यावरही काही वेळा मला, माझ्या टेक्निकल टीमला, काही वेळा कलाकारांना काहीतरी नवीन त्यात सुचतं आणि ते सुचलेलं पटलं सगळ्यांना. मग ते इनकॉर्पोरेट कसं करायचं हे एक वेगळं आव्हान असतं, पण होत गेलं. आणि आत्ता तरी असं वाटतंय की स्टोरी कन्व्हिन्स आपण करू शकतोय. जे मुख्य हेतू असतो की कन्व्हिन्स झालं पाहिजे लोक, हे कसं, याला काय अर्थ आहे, असं होता कामा नये, ते जमलंय असं वाटतंय. अरे वा सर, खूपच छान. याच्यानंतर मी आपले जे कलाकार आहेत दृश्य अदृश्यचे, त्या कलाकारांना मी मंचावरती आमंत्रित करते.
मराठीतील आघाडीची नायिका, द ब्युटिफुल वन अँड ओनली पूजा सावंत. भारदस्त आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्व, ॲक्टर अशोक समर्थ सर. तुमच्या दोघांचंही मी मनापासून स्वागत करते. अजून आणि- काही कलाकार आहेत. अक्षया गुरव अक्षया नाही आलेली, नाही आलेले. श्रेया पिल्ले आहे, सोनाली सबनीस आहे. येस येस, प्लीज कम ऑन स्टेज. या. आणि टेक्निकल टीम पैकी काही लोक आहेत. येस येस, प्लीज. त्यांना नंतर बोलवणार का? सचिन वाघ आमचे एडिटर संकलक. येस. त्यानंतर शैला टिके इथं आहेत, आमच्या फाईट मास्टर, म्हणजे म्हटल्यावर जो डोळ्यासमोर येतं. या मॅम, प्लीज या. आम्ही फाईट मास्तरी नव्हती आमच्याकडे, येस. तर ती आहे. अजून कोणी टेक्निकल? सुनील मांजरेकर आमचे येस. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक. या सर. तुम्हा सगळ्या टीम दृश्य अदृश्यचं मी खूप मनापासून स्वागत करते. अशोक सर, तुम्हाला पहिला प्रश्न आहे एक, की आम्ही टीजर पाहिला तर त्याच्यामध्ये काही डायलॉग्स आहेत तुमचे, ते ऐकले तर असं वाटलं की काहीतरी एक लहेजा वेगळा वापरलेला आहे तुम्ही. तर काय आहे ते आणि तुमची भूमिका कशी आहे चित्रपटामध्ये? नाही, ते वेगळं असं काहीच नाही असं मला वाटतं. फक्त मला ते लेले साहेबांनी जे कॅरेक्टर किंवा स्क्रिप्ट वाचल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की नॉर्मल त्या भाषेची एक गंमत होती. भूषण पाटील त्या कॅरेक्टरचं नाव. तर मला असं वाटलं की तो जो एक लहेजा होता त्या कॅरेक्टरचा, आणि तो महाबळेश्वर पोलीस स्टेशनचा इन्चार्ज असतो वगैरे वगैरे, तर त्यामुळे मला ती गंमत करायला मी लेले सरांच्या बरोबर ते डिस्कस केलं. त्याचं कारणच हे होतं की त्या भाषेतला जो गोडवा होता, गावाकडच्या घटना जर ती त्या परिसरात घडते आहे तर त्या भाषेच्या गोडव्याचा मी तो फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये जास्त सांगण्यासारखं असं काही नाही आहे असं मी यासाठी म्हणेन की शेवटी तो सस्पेन्स आहे सिनेमा, तो थ्रिलर आहे. डेफिनेटली. आणि त्याचा जो प्रवास आहे किंवा तो जो एक प्रवाह म्हणू आपण, गोष्टीचा जो एक प्रवास आहे, तर त्या अनुषंगाने त्याची एक ती कथा उकल करण्याचं एक त्याचं जे काही त्याची पद्धत काम करण्याची किंवा काय, तर ती जास्त इंटरेस्टिंग, तिला डेकोरेटिव्ह कशी करता येईल हा एक माझा त्या कॅरेक्टर पोर्ट्रे करताना प्रयत्न राहिला. आणि तो मला असं वाटतं की तो एकमेकांच्या बरोबर डिरेक्टरचं आणि नटाचं ज्या वेळेला ट्युनिंग होत असतं त्यावेळेला तो एक त्याचा क्राफ्ट उलगडण्याकरता त्याची ती एक मदत होत असते. कारण अदरवाईज नॉर्मल असं का अशा विषयांमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला खूप गोष्टींचं भान ठेवावं लागतं. म्हणजे आत्ता बोलताना जसं ठेवावं लागतं नाही तर मग तुम्हाला ती मजाच नाही यायची. तर तसं ते प्रकरण आहे. सो मजा आली. मला एक वेगळं डायमेन्शन त्या कॅरेक्टरला देता आलं. हा प्रयत्न आहे माझा. खूपच छान सर. थँक्यू सो मच. पूजा मॅम, आता हे वर्ष सुरू झालं जानेवारीपासून, आता जून महिना सुरू झाला आहे. 5 महिने झाले. याच्यामध्ये तुमचे 3 चित्रपट रिलीज झालेले आहेत आणि आता 4था आय थिंक रिलीज होतोय आता. त्याच्यामुळं मला वाटतं की हे वर्ष आपण पूजा सावंत वर्ष असं आपण डिक्लेअर करायला हरकत नाही काय? खूप छान वाटतंय की इतके चित्रपट तुमचे छान सलग आलेले आहेत. तर काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल? येस येस. नमस्कार. सगळ्यात आधी मला हे सांगायला आवडेल की दृश्य अदृश्य हा आमचा सिनेमा सस्पेन्स थ्रिलर जरी असला तरीही आज वातावरणही सस्पेन्स थ्रिलर पाहिजे असं काही नाही आहे. आल्यापासून फारच सगळे गंभीर आहेत आणि सस्पेन्समध्ये बोलत आहेत. सो सर्वांचं स्वागत. सगळे मित्रमंडळीच आहेत आपले. आणि खरं तर थँक्यू सो मच. आज आमच्या दृश्य अदृश्यच्या ट्रेलर लॉन्चला तुम्ही आलात. खूप छान वाटतंय. आणि राहिला प्रश्न ह्या वर्षाचा, तर आय थिंक मी असं काही ठरवून करत नाही. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली एकाच दिवशी 2 सिनेमे येत आहेत. खरं तर हे भाग्य पण म्हणेन मी. पण मला असं वाटतं दोन्ही सिनेमे खूप छान चालावेत. दोन्ही सिनेमांना हाऊसफुल गर्दी व्हावी. आत्ता सध्या माझी हीच एक इच्छा आहे. दृश्य अदृश्य करताना फारच मजा आली.
खरं तर मिलिंद सरांसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता. कारण दिग्गज दिग्दर्शक आहेत ते, ज्यांनी कुरुक्षेत्र, बंदीशाळा, मनासज्जना असे अनेक सिनेमे केले. आणि जेव्हा मला कळलं की मिलिंद लेले दिग्दर्शक आहेत आणि त्यांना तुला स्टोरी ऐकवायची असा फोन मला जेव्हा आला, तेव्हा आय थिंक मी ॲक्च्युली घाबरले होते. मी त्यांना जेव्हा भेटायला गेले, तर तुम्ही आमच्या सरांकडे बघितलं तर अशी नजर करारी आहे सरांची. त्यांना बघून मी अजून घाबरले. म्हटलं बापरे, एवढा मोठा दिग्दर्शक, त्यात सस्पेन्स थ्रिलर सिनेमा करायचा आहे. आणि मग मी नरेशन घेतलं. पण त्या एका भेटीतच मला कळलं की इतकी छान व्यक्ती आहे ही माझ्या बाजूला जी आता उभी आहे. इतका शांत दिग्दर्शक, निर्मळ दिग्दर्शक मी कधीच पाहिला नव्हता. इतका कठीण विषय असून सुद्धा त्याने इतका छान सहज पद्धतीने आम्हा कलाकारांना ते समजावून सांगायचे. आणि मला आठवतंय की मी बऱ्याचदा कन्फ्युज्ड असायचे सेटवर. कारण ह्या ऑफकोर्स तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल तुम्हाला कळेल, अभिनयाच्या छटा फारच आहेत. म्हणजे एका आईची गोष्ट आहे. एका आईची मुलगी हरवते, तिचा नवराही तिला सापडत नाहीये आणि मग पूर्ण सिनेमा त्याच्या भोवती फिरतो. त्यामुळे खूपच कठीण कॅरेक्टर होतं. पण मिलिंद सरांमुळे ते इतकं सोपं करून सरांनी मला सांगितलं. सो सर, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि निर्मात्यांबद्दल मला विशेष सांगायचं आहे. आपण नेहमी म्हणतो की मराठी माणूस एकत्र येत नाही, मराठी माणूस एकत्र येत नाही. एवढी सगळी मराठी माणसं एकत्र येऊन एक सिनेमा प्रोड्यूस करतायत. आय थिंक हे विधान कुठेतरी आपण बदललं पाहिजे. सो सर्व निर्मात्यांचे मी आभार मानेन. तुम्ही ती एकत्रित येऊन दृश्य सारखा सिनेमा आज आपण रिलीज करतोय. आणि ऑफकोर्स अभिनेते अशोक समर्थ सरांसोबत मला कोणाला काम नाही करायचं, ऑफकोर्स अनेक जणांना काम करायचं. आणि ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी माझं नशीब जरा स्ट्रॉंग होतं, त्यामुळे ह्यांच्यासोबत मला स्क्रीन शेअर करता आली. मागच्या महिन्यात माझा एक सिनेमा रिलीज झाला होता, सालबर्डी, ज्याच्यात मी पोलीस निरीक्षकाची भूमिका केली होती. त्याची खरी सुरुवात ह्या सेटवरून झाली होती. कारण अशोक सर आणि अक्षय गुरव हे दोघेही पोलीस निरीक्षक आहेत या सिनेमात. आणि या दोघांनी युनिफॉर्ममध्ये इतकं मिरवलंय माझ्यासमोर. सो मी सेटवर ठरवलं की आत्ता नेक्स्ट फिल्म मी पोलिसाची भूमिका करणार. सो या दोघांमुळे ते झालंय. बट अशोक सर, थँक्यू सो मच. इतकी छान अनेक छान आठवणी तुम्ही दिल्यात एक अभिनेते म्हणून. आणि सरांकडून भरपूर शिकायला मिळालं. बऱ्याचदा मी सुद्धा आता तुम्हाला म्हटलं की कन्फ्यूज व्हायचं. कारण सलग सीन नाही शूट व्हायचे. कधी कधी शेवटचा सीन आधी शूट झालाय, कधी पहिला सीन नंतर शूट झालाय. त्या ह्याच्यात मिलिंद सर मला नेहमीच सांगायचे, पण अभिनेते म्हणून सुद्धा अशोक सरांनी फारच हेल्प केली. आणि सर, थँक्यू सो मच. तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी माझ्या पुढच्या सिनेमात पोलीस निरीक्षकाची भूमिका केली. सो थँक्यू सो मच. इट वॉज अ वंडरफुल टीम. थँक्यू. खूपच छान, खूपच छान. थँक्यू सो मच. तुमच्या पूर्ण दृश्यच्या पूर्ण टीमचं मी अभिनंदन करते. आज ट्रेलर लॉन्च होतोय. टीजर सगळ्यांनी बघितलेला आहे आणि सगळ्यांना तो आवडलेला आहे आणि उत्सुकता वाढलेली आहे. ट्रेलर काय असणार आहे, तर एक ग्रुप फोटो आपला होईल आता आणि त्याच्यानंतर आपण ट्रेलर लावणार आहोत. तर ग्रुप फोटो झाला की सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली मुली म्हणलं ना की लोकांना थोडंसं ते डाऊट येतो. जेन्युअनली लोकांना असं वाटतं की अरे ही काय करू शकेल, ही कसं करू शकेल. पण मी तुम्हाला सांगते, मी इंटरनॅशनल हॉलिवूडचा एक लाईव्ह स्टंट शो ॲज अ लीड म्हणून केला आहे. मी कार ड्रिफ्टिंग करते, मी बॉडीला फायर लावून मी सिक्वेन्सेस करते, मी 7व्या मजल्यावरनं फ्री हाय फॉल करते. ह्या गोष्टी जेव्हा मी 8,500पेक्षा जास्त शोज करू शकते, तर आय डोंट थिंक सो तिथे कुठलं बॅरियर असू शकतं. मराठी मुलगी आहे आणि मला मराठी इंडस्ट्रीत अजूनही कामं करायची आहेत. माझी आई वॉज व्हेरी हॅपी जेव्हा तिला कळलं. कारण माझ्या घरातले मला नेहमी विचारायचे की साऊथला तर तू सिनेमे करतेस, बाहेर सगळीकडे करतेस, पण आपल्या महाराष्ट्रात तू मराठी सिनेमा का नाही करत. पण आता आईला कोण सांगणार की मराठी सिनेमा, मी थोडी मागायला जाईन की मला सिनेमा द्या. ती अपॉर्च्युनिटी यायला हवी, तो ट्रस्ट लोकांना यायला हवा. तो मला मिलिंद सरांनी आपल्या तो ट्रस्ट माझ्यावर दाखवला, त्याबद्दल मी खूप तुमची ऋणी आहे. दुसरा पण एक मराठी सिनेमा केला विकी, जो आता येईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल, साऊथच्या सिनेमांचं आपण ॲक्शन बघितलेलंच आहे आणि मी आता अजूनही बऱ्याच गोष्टी तिथे एक्सप्लोअर करते, शिकते ऑन फील्ड.
या सिनेमामध्ये काम करताना मला एक गोष्ट खूप आवडली की हार्दिक आणि पूजा दोघंही इतके कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे जसं आपलं मगाशी डिस्कशन झालं, ॲक्टर्सची मेच्युरिटी आणि ॲक्टर किती सिन्सिअर आहे सेटवर काम करताना. अनफॉर्च्युनेटली आम्हाला खूप स्कोप नव्हता ॲक्शन कारण एका रूमच्या आतमध्ये येतो. तुम्हाला फिल्ममध्ये कळेल, मी काही ह्याच्याबद्दल बोलणार नाही. पण त्या सिनेमामध्ये एक टास्क होता की त्या रूमच्या आतमध्ये जो काही सिक्वेन्स होतोय तो होतोय. पण माझ्यासाठी ॲज अ ॲक्शन डायरेक्टर आणि इवन फॉर ॲक्टर्स कुठलंही ॲक्शन इझी नसतं. कारण वन स्मॉल रॉंग स्टेप किंवा एक छोटासा फ्रॅक्शन ऑफ सेकंडची चूक तुमच्या आयुष्यावर बेतू शकते. त्यामुळे ते तेवढ्याच रिस्पॉन्सिबली करावं लागतं डिरेक्टरला सुद्धा आणि ॲक्टर्सला सुद्धा. पूजा अँड हार्दिक वर सो कोऑपरेटिव्ह. म्हणजे आय वॉज लाईक वाव यार, इतके हंबल आणि इतके असे ॲक्टर्स असू शकतात की जे कम्प्लिटली तुम्हाला सरेंडर करतात की यू टेल मी वॉट यू वॉन्ट टू डू, वी विल डू इट. आणि मिलिंद सरांची एक खूप सुंदर गोष्ट आहे, सर खूप सिनियर आहेत. मला सरांची एक गोष्ट अत्यंत आवडली, मी मागच्या एका इव्हेंटमध्ये पण सांगितलं. अख्खा सिक्वेन्स होईपर्यंत सर चेअरवर बसून होते किंवा सर बाजूला होते सर, आणि इतकंसं सुद्धा इंटरफेअर केलं नाही की हे असं, किंवा सजेशन द्यायला सुद्धा आले नाहीत. आणि आय वॉज लाईक, मी सरांना नंतर प्रश्न विचारला की सर असं कसं की तुम्ही काहीच इंटरफेअर नाही केलं किंवा तुम्ही मला कुठल्याही गोष्टीला काही नाही बोललात. सरांचं उत्तर होतं की मला जे हवं आहे ते तुझ्याकडनं आउटपुट मला मिळतंय, ॲज लॉंग ॲज आय एम गेटिंग दॅट, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि मी कुठल्याच गोष्टीत येऊन तुला सजेशन देणार नाही. आय फेल्ट सो हॅपी की म्हणजे एक्सपिरियन्स कितीही असला तरी ते जे फ्री हँड्स असतात ना सेटवर काम करताना की तू कर, मग तिथे माणूस खूप फ्री माइंडने खूप बेस्ट गोष्टी करू शकतो. तो जो फ्रीडम आहे ना सर, आउटस्टँडिंग एक्सपिरियन्स होता माझा तुमच्याबरोबर त्या एका दिवसाचा. सो आणखी मला मराठी सिनेमे करायचे आहेत, पण तुम्ही हा ॲक्शन सिक्वेन्स नक्की बघा. ही फिल्म खूप थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि अगेन मला या सिनेमामध्ये तुम्ही कन्सिडर केलं त्याबद्दल थँक्यू सो मच.